शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉडमध्ये मी बघितलेत लोकांच्या पूर्ण जमापुंजी, म्हणजे लोक आयुष्य बर्बाद होण्यासारखे, लोक सुसाईड अटेम्प्ट करतात. बऱ्याच वेळा आपण काय काय न्यूज ऐकतो की पूर्ण परिवाराने स्वतःला संपवलंय. आपल्याला न्यूजमध्ये फक्त एवढं करतं की आर्थिक कारणांमुळे, बरोबर. ते जे आर्थिक कारण आहे ते बहुतांशरित्या हे आपल्याला सायबरच्या या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे तयार झालेलं असतं. प्रत्येक दुसरा ते तिसरा सायबर हल्ला हा पैशासाठी केला जातो. फायनान्शियल फ्रॉड कोणकोणत्या प्रकारचे आहेत, कशा पद्धतीने लोकांना याच्यामध्ये गंडवलं जातं, याच्याबद्दल आज आपण चर्चा करूया. आता हे जे शेअर मार्केट फ्रॉड आहे याच्यापासून वाचण्यासाठी काय करता येईल? आता 1 कोटी मिळणार आहेत म्हणलं, 20 लाख रुपये द्यायला तो परत ते पैसे गोळा करतो. परत ते पैसे गोळा केल्यानंतर ते म्हणतात नाही की तुमचं अकाउंटमध्ये काहीतरी चूक झाली होती, तुम्ही टाकलेले पैसे आतापर्यंत आमच्याकडे आले नाहीयेत, तुम्ही परत पैसे टाका. तुम्हाला विश्वास बसणार नाही, असं करत करत लोकांनी कोट्यवधी रुपये जमा करून टाकलेले आहेत आणि त्यांना एकही रुपया परत मिळालेला नाही. माझ्याबरोबर ना ते MNGLचा फ्रॉड झाला होता की त्यांनी मला फोन केला आणि आय वॉज ट्रॅव्हलिंग आणि मग ते उद्यापासून तुमचं गॅस आजपासूनच बंद होणार आहे आणि तुमचं बिल नाही भरलं गेलं असं त्यांनी मला सांगितलं. आता मला वाटलं की फ्रॉड असेल, पण खरंच बिल नव्हतं भरलेलं. मी परत पाहिलं आणि बिल भरून टाकलं. नमस्कार मित्रांनो, विश द कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गुंदाले पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. सायबर क्राईम या सिरीजमध्ये हे दुसरा पॉडकास्ट आपण घेत आहोत योगेश सरांचा. योगेश सरांनी मागच्या जे काही पॉडकास्टमध्ये एक्झाम्पल्स दिले त्याच्यापासून खूप साऱ्या लोकांना प्रेरणा मिळालीच असेल. आजच्या सुद्धा पॉडकास्टमध्ये आपण पर्टिक्युलर फायनान्शियल फ्रॉड्स कोणकोणत्या पद्धतीचे असतात, कशा पद्धतीने सायबर क्राईम करणारी लोक आपल्याला फसवतात आणि आपण त्याच्यापासून कसं वाचलं पाहिजे, असे खूप साऱ्या गोष्टी आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून आम्ही जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला त्याचं इंटिमेशन मिळेल. सो या सिरीजमध्ये योगेश सर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. तर फायनान्शियल फ्रॉड कोणकोणत्या प्रकारचे आहेत, कशा पद्धतीने लोकांना याच्यामध्ये गंडवलं जातं, याच्याबद्दल आज आपण चर्चा करूयात. हो नक्कीच, कारण का प्रत्येक दुसरा ते तिसरा सायबर हल्ला हा पैशासाठी केला जातो असं पाहण्यात आलेलं आहे. एक ग्लोबल स्टॅटिस्टिक्स आहे की सायबर हल्ल्यांमुळे जे फायनान्शियल लॉसेस होतात ते काय आहेत. 2020 मध्ये केला होता सर्वे आणि त्या 2020च्या सर्वेमध्ये त्यांनी एक आकडा जो समोर आणलाय तो खूपच शॉकिंग आहे. $1,90,000 बोलतोय बापरे, पर सेकंड. हा ग्लोबल सायबर क्राईम मुळे होणारा फायनान्शियल लॉस आहे. $1,90,000 पर सेकंड. आणि हे मी तुम्हाला 2020चं सांगतोय. ज्या संस्थेने हा रिसर्च केला होता त्यांचं असंच म्हणणं होतं की हा आकडा ऍक्च्युअल आकडा नाहीये. ऍक्च्युअल आकडा कदाचित याच्यात जास्त असू शकतो, कारण का बरेचसे लोक जेव्हा सायबर हल्ल्यांना बळी पडतात आणि त्यांचे पैसे जातात ते समोर येऊन रिपोर्ट करत नाहीत. आता आपण आहोत 2026 मध्ये. जनरल अंदाजानुसार, सायबर तज्ञांच्या अंदाजानुसार हा आकडा आता $2,50,000 पर सेकंड इतका वाढलेला आहे. आणि भारताचं जर आपण बघितलं तर पोस्ट कोविड, ज्याला आपण कोविडचा जो टाइम होता ज्याच्यामध्ये डिजिटल इंडिया हे खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट केलं जात होतं आपल्या गव्हर्नमेंटकडनं, कोविड टाइमला आम्ही फोर्सफुल डिजिटलायझेशन म्हणतो. फोर्सफुल डिजिटलाइज म्हणजे लोकांना कोविड लॉकडाऊनमध्ये घरात ठेवल्यामुळे जी लोक पूर्वी संगणक वापरत नव्हती ती वापरायला लागली. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ जे वयस्कर लोक होते जे पूर्वी बाहेर फिरायचे, मोबाईल वगैरे जास्त वापरत नव्हते, पण आता घरात बसून राहिल्यामुळे त्यांना मोबाईल वापरण्याशिवाय पर्याय नव्हता. लहान मुलं ज्यांना आपण पूर्वी मोबाईल पासून दूर ठेवायचो त्यांना शाळाच मोबाईलवरून अटेंड करायचा वेळ आली, त्यामुळे त्यांना परत मोबाईल आणि संगणक देणं आलं. आणि असे व्यावसायिक ज्यांनी बघितलं की अरे कोविड लॉकडाऊनमुळे माझा व्यवसाय बंद आहे पण ह्याचा चालू आहे कारण का हा ऑनलाईन करतोय, ते सुद्धा तयारीत झाले. आणि आपण म्हणूया की कोविडमुळे फोर्सफुल डिजिटलायझेशन खूप झालंय. म्हणजे एका संस्थेच्या अनुमानानुसार 2030 पर्यंत किती लोक संगणक वापरतील त्यांनी जो अंदाज बांधला होता तो 2020 मध्ये अचीव्ह झाला. थँक्स टू लॉकडाऊन. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की सायबर हल्ल्यांमध्ये आणि जो फायनान्शियल लॉसेस आपण बघत होतो, इव्हन भारताची सुद्धा पोस्ट कोविड खूप मोठ्या प्रमाणात वाढली. अगदी तुम्ही बघितलं जे आपल्या मेजर सिटीज आहेत त्याच्यामध्ये 1,000 कोटींपेक्षा जास्त वर्षाला
हा फायनान्स पुण्यातलं मला वाटतं 6,000 कोटी काहीतरी आहे ना. हो, पुण्यामध्ये सुद्धा एक 2024 मध्ये आपल्याकडे न्यूज मध्ये पण आलं होतं की एवढा मोठा लॉस, फायनान्शियल लॉस आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्याच्या मागं जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक दुसरा ते तिसरा सायबर हल्ला जो आहे तो एक प्रकारे त्या व्यक्तीचे पैसे काढून घेण्यासाठी झालेला असतो. आणि सायबर हल्लेखोरांची मानसिकता सुद्धा जर तुम्ही बघितली, बघ आता एखादा गुन्हेगार आहे आणि त्याला लोकांचे पैसे लुबाडायचे, त्याकडे बरेच ऑप्शन आहेत. एखाद्या निर्जन स्थळी एखाद्याला लुटणं वगैरे. एखाद्या व्यक्तीला जर निर्जन स्थळी लुटलं तर जास्तीत जास्त काय होईल, त्याच्या अंगावरचं सोनं नाणं जाईल, खिशातले पैसे जातील. बरोबर. पण हेच जर त्याला ऑनलाईन लुटलं तर आतापर्यंत त्यांनी जेवढी जमापुंजी कमवली ती सगळीच घेऊन जातील. बरोबर. पूर्वी बघा गुन्हेगारांमध्ये एक असं असायचं की एका वेळी आम्ही किती लोकांना लुटलं, तर ते ट्रेन लुटायचे किंवा एकाच वेळी आम्ही 100 लोकांना लुटलं. सायबरमध्ये एकाच वेळी जवळजवळ 10 लाख लोकांना किंवा किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनाही लुटता येतं. सोनी प्ले स्टेशनचा जो हॅक झाला तो असाच प्रकार आहे. त्याच्यानंतर समजा एखाद्या बँकेवर दरोडा पडला आणि त्या बँकेवर दरोडा पडून लोक बंदूक दाखवून पैसे लुटतायत, तर किती वेळात कळेल आजूबाजूच्या लोकांना? दिवसाअखेरीस तरी सगळ्यांना कळून जाईल. बरोबर आहे. आपल्या पुण्यातलीच एक बँक आहे ज्याच्यावर ऑनलाईन असाच सायबर हल्ला झाला. जवळजवळ 3 दिवस तो चालू होता. 90 कोटीपेक्षा जास्त रुपये त्याच्यामध्ये आपल्याला गेलेले दिसतात. तर सांगायचा मुद्दा आहे की आता क्रिमिनल सुद्धा जर त्यांना पैसेच लुटायचे तर त्यांच्यासाठी हा मार्ग कमी जोखमीचा आणि जास्त पैसे मिळवून देणार असल्यामुळे सायबरचा मार्ग ते निवडतातच. मी म्हणत मोर ओव्हर जे काही चोर आहेत वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर आता वेगवेगळ्या पद्धतीचे फायनान्शियल फ्रॉड आपल्याला बघायला मिळतात. त्यातला एक शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड खूप फेमस आहे. आणि त्याच्यामध्ये लोकांचे श्रीमंत व्हायचं. हो. आणि काय झालं आता तुम्ही बघितलं असेल, कोविड मध्ये जे शेअर मार्केट पडलं होतं आणि त्याच्यानंतर आता जे शेअर मार्केटचं सिच्युएशन आहे तुम्ही बघितलं असेल तर लोकांना म्हणजे लिटरली 1000% त्यांचे रिटर्न मिळालेले आहेत. शेअरची वृद्धी झालेली आहे. तर लोकांना असं वाटतं की हा एक मार्ग होता, अरे आपण कोविडमध्ये कदाचित गुंतवणूक केली असती तर खूप फायदा झाला असता. आणि मग लोक आता शेअर मार्केटमध्ये तुम्ही बघता बरेचसे झुकलेले पण आहेत, खास करून रिटेल इन्व्हेस्टर याच्यामध्ये. तर शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉडमध्ये काय होतं, अशाच रिटेल इन्व्हेस्टरला किंवा जरी तो नसला तरी रिटेल इन्व्हेस्टरला तरी अचानक आउट ऑफ ऑल ऑफ सडन तुम्ही बघता की एखाद्या सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये त्याला ऍड केलं जातं. म्हणजे तो व्यक्ती उठून बघतो, अरे आज मी कुठल्या तरी एका ग्रुपमध्ये ऍड झालेलो आहे आणि त्या ग्रुपमध्ये तर बरीच लोक दिसत आहेत. आता ग्रुप तो उघडून बघतो, चर्चा काय चालू आहे ग्रुपवर. आपण बघतो बऱ्याचशा आपल्या ग्रुपमध्ये अशी लोक असतात ते फक्त चर्चा बघायला असतात त्या ग्रुपमध्ये. तसं हाही बघतो की ह्या ग्रुपमध्ये मी ऍड झालो तर ऍटलीस्ट बघू तरी काय चालू आहे. बघतो तर इथं लोक सांगतात की आज शेअर मार्केटमध्ये मला एवढा प्रॉफिट झाला. एक सांगतो मला 50,000 झाला, दुसरा म्हणतो मला 75,000 झाला, तिसरा म्हणतो अरे त्याचं काही नाही मला 1.5 लाख रुपये झाला. तो म्हणतो अरे तुम्ही कुठे 1.5 लाख घेऊन बसताय, माझ्याकडे 4 लाखाचा प्रॉफिट येतो. म्हणतो तू काय 4, मी 10 लाखाचा प्रॉफिट केला. असे सगळेजण प्रॉफिट बाबत त्या ग्रुपमध्ये चर्चा करताना दिसतात. आणि तो माणूस किती श्रीमंत असला बरं, हे जे ग्रुप मधली लोक आहेत त्याच्यासारखीच ऍड केलेली असतात. नाही, ह्याच्यात मला एक गंमत सांगायची की तो सोडून बाकी सगळे फ्रॉड असतात. फक्त तो एकटाच तिथं इनोसंट. तो एकटा तिथं बऱ्याच मोस्ट ऑफ द टाइम त्याला एकटा इनोसंट नसतो तिथं, किंवा 1-2 असतात त्यासारखे. पण मेजरली ते आता जे झालेले आहेत एकदम कस्टमाइज जे व्यवस्थित करतात प्लॅनिंग मध्ये ते एकट्यालाच ठेवतात. बाकी सगळे फ्रॉडस्टर असतात. आणि अशा पद्धतीची चर्चा चालू असते. ही चर्चा चालू असल्यामुळे किती तो व्यक्ती श्रीमंत असला तरी त्या ग्रुपमध्ये मात्र त्याला गरीब वाटतं. आणि ही लोक जर दिवसाला 2-2, 3-3, 4-4 लाख काढतात म्हणजे कुठंच नाही. याचं पॅकेज जर असतं समजा 20 लाखाचं जरी वर्षाचं पॅकेज पकडलं तरी दिवसाचे 3-4 लाख म्हणजे ह्याला खूप गरीब वाटायला लागतं. तो म्हणतो की बाबा आता मला सुद्धा याच्यात पडायला पाहिजे. शेअर मार्केट तसंही वाढत चाललंय, लोक बघतात की बऱ्याच लोकांना रिटर्न मिळाले, खरे पण रिटर्न आहेत, नो डाऊट त्याच्यामध्ये. म्हणून तो मलाही करायचंय, म्हणून तो त्या ग्रुपवर सांगतो की यार मलाही हे करायचंय. जसा तो त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो त्यांना लक्षात की आता हा मासा आपल्या जाळ्यात फसलाय. मग ते म्हणतात, मग त्याला ते त्या ग्रुपमधनं काढून दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकतात जिथं त्याच्यासारखीच अनेक लोक असतात जे श्रीमंत होण्यासाठी थोडक्यात त्यांनी रिक्रूट केलेले असतात. आणि मग त्यांना तिथं सांगतात की आता एक काम करायला लागेल, तुम्ही एक काम करा, असं आता एक नवीन IPO येणार आहे किंवा एक शेअर आहेत, आम्हाला माहिती आहे, आम्ही रिसर्च टीम बसवलेली आहे आणि त्याच्यातनं आता ते शेअरची प्राइस वाढणार आहे, आम्हाला कल्पना आहे. तर एक काम करा, तुम्ही याच्यात गुंतवणूक करा. आता नॉर्मल माणूस एक काय करतो सुरुवातीला, तोही थोडस एक सावधपणे 10-20 हजाराची गुंतवणूक करतो.
आणि ती आणि ते सांगतात की 10-20 हजाराची गुंतवणूक जी आहे ती तुम्ही डायरेक्ट शेअर मध्ये करायची नाही, आम्ही ऑन युअर बिहाफ करणार. तर मग हा ते 10,000 रुपये त्यांना देतो, 10 ते 20 हजार रुपये. आणि आपण ते बऱ्याच वेळा ऐकलं बघा, 21 दिन में पैसा डबल. इथे 21 दिनही लागत नाही, तिथे लिटरली 7 दिवसात त्याचे पैसे दुपटी किंवा तिपटी पर्यंत वाढलेले असतात. हा म्हणतो अरे मी 10,000 रुपये टाकले, मला 30,000 रुपये, आणि ते पैसे त्याला विड्रॉही करून देतात. मग त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो नेक्स्ट लेवलला जातो. मला तर असं वाटतं कधी कधी तो व्यक्ती ऑफिसमध्ये जाऊन बॉसला उलट सुलटही बोलत असेल, आता मला काही गरज नाही जॉबची, कारण का एवढे पैसे इथं मिळायला लागलेले. आणि मग त्याला सांगतात की आता नेक्स्ट टाइम जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल ती तुम्हाला सबस्टॅन्शियल करावी लागेल. नवीन एक कुठला तरी आयपीओ सतत येतच असतात, ते सांगतात आता हा आयपीओ येणार आहे आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने ते शेअर्स विकत घेणार आहे. सो तुम्हाला मिनिमम एक 4-5 लाखाची इन्व्हेस्टमेंट याच्यात करायला लागेल, आणि तुम्हाला माहिती आहे रिटर्न आम्ही ऑलरेडी दाखवले कसे रिटर्न मिळतात. आणि ऑलरेडी हा कॉन्फिडन्स मध्ये आलेल्यामुळे तो त्यात इन्व्हेस्ट करतो. इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याला सांगतात की आता जे काही तुझे पैसे वाढणार आहेत, जी काही वृद्धी होणार आहे, ती तुला आम्ही एक ऍप देतो किंवा एक लिंक देतो, त्या लिंकवर तुझं अकाउंट तयार केलेलं असणार आहे, त्याच्यात तुला दिसतील तुझ्याकडे किती पैसे. मग 4-5 लाख रुपये टाकतो. 4-5 लाख रुपये टाकल्यानंतर परत जसं आधीच्या प्रमाणे ते 4-5 लाख रुपयाचे 10 लाख रुपये वगैरे होतात. हा अजून खुश होतो. हा जो आकडा आहे तो व्हर्च्युअली त्यांनी एका खोट्या वेबसाईटवर खोटा अकाउंट कडून तयार केलेला असतो. त्यांनी तिकडे आकडा बघितलेला, इकडे आकडा बदलतो. शेअर मार्केटचा आणि याचा काहीही संबंध नसतो. आणि मग तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती खुश होतो, 10 लाख झाले. मग तो अजून काही पैसे गोळा करतो. त्याला असं वाटतं की आता एकदा का हा झाला, एकदा का मी 1 कोटीपर्यंत वगैरे पोहोचलो की मग काय मला काय काम करायची गरज नाही, माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील, हे ते वगैरे. मग तो अजून त्यात काही पैसे इन्व्हेस्ट करतो, परत ते पैसे वाढतात. पैसे वाढल्यानंतर तो त्यांना म्हणतो की आता समजा 25-1 लाख रुपये आले, मला थोडे पैसे काढायचे. ते म्हणतात नाही आता तुम्ही पैसे काढू नका, प्रोसेसिंग फी लागेल, हे फी लागेल, ते फी लागेल, तुम्ही अजून तुमचा पोर्टफोलिओ चांगला बिल्ड करा. 25 लाख म्हणजे काहीच नाही, आमच्याकडे 25 कोटी किंवा 1 अब्ज पर्यंतची लोक आहेत, तुम्ही काय 25 लाख हे करतो. त्याला थोडक्यात ते कन्व्हिन्स करतात परत. मग हा व्यक्ती काय करतो, आता कुठल्या तरी मित्राला भेटतो, त्याला म्हणतो की मला उसने पैसे हवेत, मी तुला हे पैसे जास्त व्याजदराने परत देईल. त्या व्यक्तीकडनं पैसे घेतो. जेव्हा याचे पैसे संपतात तेव्हा मित्र, नातेवाईक ह्यांच्याकडनं पैसे मागून मागून घेतो आणि तो याच्यामध्ये गुंतवणूक करतो. आणि ऑन व्हर्च्युअल लेवल तो खूप खुश असतो, स्वप्न बघत असतो की आता मी एकदम श्रीमंत माणूस होणार, कारण का त्याची जी गुंतवणूक आहे ती दुपटी तिपटी किंवा जास्त पटींनी वाढलेली असते. आणि मग एक दिवस त्याचा असा येतो की बास, आता खूप मी पैसे टाकले, आता मला पैसे मात्र काढून घ्यायचे. आणि त्या दिवशी तो त्यांना सांगतो की आता मला पैसे काढून घ्यायचे. ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही खूप पैसे कमवले, आम्ही मागं तुम्हाला म्हटलं तुम्ही अजून टाका, तुम्ही टाकले, आता आम्ही मात्र तुम्हाला पैसे काढायला देऊ, पण त्याच्या आधी तुम्हाला आमची एवढी प्रोसेसिंग फी भरावी लागेल, अजून एक 20 लाख रुपये आणायला टाका. आता 1 कोटी मिळणार म्हणलं 20 लाख रुपये द्यायला तो परत ते पैसे गोळा करतो. परत ते पैसे गोळा केल्यानंतर ते म्हणतात नाही की तुमचं अकाउंटमध्ये काहीतरी चूक झाली होती, तुम्ही टाकलेले पैसे आतापर्यंत आमच्याकडे आले नाहीत, तुम्ही परत पैसे टाका. तुम्हाला विश्वास बसणार नाही, असं करत करत लोकांनी कोट्यवधी रुपये जमा करून टाकलेले आहेत आणि त्यांना 1ही रुपया परत मिळालेला नाही. ते एक प्रकारे ब्लॅक होल सारखा तो परिस्थिती येते, नुसतं ते ओढतच जातं. याला वाटतं ते मिळेल, पण त्याला 1ही रुपया मिळत नाही. आणि ह्याच्यातनं बऱ्याच वेळा जे फटके लोकांना बसलेले आहेत ते इतके मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत. जसं मी मगाशी पण म्हटलं की सायबर क्राईमचा जो आघात आहे तो फायनान्शियली तो होतोच, पण त्याच्यासोबत त्याच्या मानसिकतेवर तुम्ही विचार करा. एखाद्या व्यक्तीने 4 लोकांकडनं उसने पैसे घेतलेत. मी बघितले लोकांकडनं बँकेकडनं पर्सनल लोन काढून याच्यात पैसे टाकलेले आहेत. काही लोकांनी त्यांचे फ्लॅट देखील विकलेले आहेत, त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्ता विकून ह्याच्यासाठी पैसे. म्हणजे एवढ्या वेळा सांगू नये की बाबा तुम्ही अशा कुठल्या ऍडवायझरीला बळी पडू नका. हे जी जेन्युअन लोक आहेत जे त्यांना कदाचित भेटून सांगतील की तुम्ही इथे पैसे गुंतवा, त्यांना हे पाट्यावर मारतील, पण हे ऑनलाईन कुठेतरी भेटलेले आहेत, कुठले तरी पोर्टल दिलेले आहेत, काही असं कमिटमेंट करणार ट्रिपल होती. पण ह्याच्यात होतं कसं की त्याला पहिल्यांदा ती एक 10,000चे 20,000 वगैरे मिळाल्यानंतर त्याला जे ते डोक्यात बसलेलं असतं की नाही मला खरंच पैसे मिळणार आहे, त्यामुळे तो व्यक्ती याच्यात वाहवत जातो. आणि मी तर म्हणेल तुम्हाला जसं कोणी अचानक पैसे उधार मागायला आला आणि काही सबस्टॅन्शियल अमाऊंट मागत असेल तर तुम्ही काळजी काय, कारण तो पैसे कुठं गुंतवतो ते माहित नाही तो, कारण का एकदा का ह्याच्याकडनं पैसे गेलेत, एवढे प्रमाणात पैसे गेले तर तुमची उधारी तरी कशी परत देईल, नाहीच की. आणि याच्यामध्ये होतं काय की हा जो पैसे देतोय भरतोय हा कुठल्या तरी एका रॅन्डम अकाउंटला भरत असतो.
आणि त्या अकाउंटवर ते पैसे गेल्यानंतर ती लोक पुढे अजून दुसऱ्या अकाउंटवर फिरून ते पैसे विड्रॉ करत असतात आणि ते सुद्धा कॅशमध्ये विड्रॉ करतात. एकदा का ती रक्कम कॅशमध्ये विड्रॉ केली गुन्हेगारांनी, तर जरी उद्या यांनी कंप्लेंट केली तरी ती रक्कम गोठवता येत नाही. ती गोठवता तेव्हाच येते जेव्हा ती त्या अकाउंटला असते. बरोबर. आणि मग अशा पद्धतीमध्ये याच्यामध्ये रिकव्हरी करायला सुद्धा पोलिसांना खूप अडचणी येतात. पण ती लोक सापडतात का? याच्यामध्ये बऱ्याच वेळा मी म्हणलं की आपल्या पुणे आणि पीसीएमसी किंवा इव्हन आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. पण होतं काय, याच्यामध्ये खूप मोठी चेन आहे. फोन करणारे वेगळे असतात, ग्रुपमध्ये ऍड करणारे वेगळे असतात, वेबसाईट बनवणारे, खोटी वेबसाईट ज्याच्यावर अकाउंटमध्ये पैसे दिसतात ती लोक वेगळी असतात. त्याच्यानंतर ज्या अकाउंटला हे पैसे टाकत असतात ती लोक त्यांचे अकाउंट भाड्याने देतात. त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की आपल्या अकाउंटवर जे काही पैसे येतात त्यातले 5% ठेवायचे आणि उरलेले कॅश काढून दुसऱ्याला द्यायचे किंवा तिथली रक्कम पुढे कोणाला तरी फॉरवर्ड करायची. ह्यालाही जे पैसे आलेले असतात 20,000 रुपये, हे कुठल्या तरी व्यक्तींनी फसलेलं असतं, त्याचेच आलेले असतात. बर. आणि नंतर त्याला कळतं की अरे आपल्या अकाउंटला कोणीतरी फ्रीज केलेलं आहे. तो अरे माझाच फ्रॉड झालाय आणि माझंच अकाउंट कसं काय फ्रीज झालं, कारण का तुला जे आधी 10,000चे 20,000 करून मिळाले ते 20,000 सुद्धा काही ओरिजिनल नव्हते, ते कोणाला तरी फसवून आलेले होते. त्यांनी कुठेतरी कंप्लेंट केली असते तेव्हा ह्याचं अकाउंट फ्रीज होतं. म्हणतो बा माझे पैसे गेले ते अकाउंट का नाही फ्रीज होत? अरे ते का नाही फ्रीज होत, कारण का त्या लोकांनी त्या अकाउंटवर पैसेच ठेवलेले नाहीत, त्यांनी लगेच विड्रॉ केलेले आहेत. सायबरच्या या शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉडमध्ये मी बघितलेत लोकांच्या पूर्ण जमापुंजी, म्हणजे लोक आयुष्य बर्बाद होण्यासारखे, लोक सुसाईड अटेम्प्ट करतात. बऱ्याच वेळा आपण काय काय न्यूज ऐकतो की पूर्ण परिवाराने स्वतःला संपवलंय. आपल्याला न्यूज मध्ये फक्त एवढं कळतं की आर्थिक कारणांमुळे. बरोबर. ते जे आर्थिक कारण आहे ते बहुतांश रित्या हे आपल्याला सायबरच्या या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे तयार झालेलं असतं. आणि तुम्ही बघू शकता की पूर्णच्या पूर्ण कुटुंबांना संपवणं म्हणजे किती मोठी गोष्ट आणि किती गंभीर गुन्हा आहे. इम्पॅक्ट किती आहे त्याचा, एका व्यक्तीवर इम्पॅक्ट नाही, कुटुंबावर इम्पॅक्ट आहे, पूर्ण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणं प्लस त्यांना जीवानिशी मुकणं, असे खूप मेजर याचे इम्पॅक्ट आहेत. आता हे जे शेअर मार्केट फ्रॉड आहे याच्यापासून वाचण्यासाठी काय करता येईल? ह्याच्यापासून वाचण्यासाठी परत जागरूक असणंच फार आवश्यक आहे. किंवा मी जर शेअर मार्केटमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर मी कोणाला तरी पैसे देऊन त्यांनी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा स्वतः खाता उघडणं, बँकेत जाणं, स्वतः डीमॅट अकाउंट उघडणं किंवा कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीची मदत घेणं जो याच्यामध्ये करतो, आणि तोही तुम्हाला असं नाही म्हणणार की मी अकाउंट मला पैसे द्या मी गुंतवतो, जो मला पैसे मागतो त्याला दिलेच नाही पाहिजे. नाहीच पाहिजे. मी तुमचं वाटल्यास अकाउंट तुम्हाला उघडायला मदत करतो, तुम्ही हे पैसे तुमच्याच अकाउंटला टाका, त्या कुठल्या तरी रिनॉल्ड बँकेत असतं, तुम्ही एक फिजिकली त्या व्यक्तीला भेटून फिजिकली त्या बँकेत जाऊन तिथं या गोष्टीची पडताळणी करून जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता तेव्हा त्याच्यामध्ये तुमचा फ्रॉड होण्याची शक्यता ऑलमोस्ट नील होऊन जाते. पण हेच जर तुम्ही फक्त ऑनलाईन बसून करताय, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कधी कधी काही काही गृहिणी सुद्धा अडकतात. त्यांनाही वाटतं की बाबा मी माझ्या घराला हातभार लावू शकते, साठवलेले पैसे असतात लिटरली. आणि जेव्हा आणि सायबर फ्रॉडस्टर आहेत ना, हे खूप रुथलेस लोक आहेत. एखाद्या व्यक्तीने मुलाला आपण म्हणू शकतो की विदेशात शिक्षणाला पाठवण्यासाठी लोन काढलेले असतात, ते पैसे असतात. मुलीच्या लग्नासाठी पडलेले पैसे असतात. आणि जेव्हा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला हे सांगता सायबर फ्रॉडस्टरला की अरे माझे पैसे मला परत कर, हे मी खूप कष्ट, त्याला काही फरक पडत नाही. हे बघा, गुन्हेगार जे असतात, जेवढे मी गुन्हेगार पाहिले एवढे केसेसमध्ये वेगवेगळे, गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याचं गिल्ट नसतं म्हणून ते गुन्हा करतात. बरोबर. त्यांना त्यांनी केलंच नसतं, आणि गिल्ट असलं असतं तर कदाचित तुमचे पैसे तुम्हाला परतही दिले असते. पण ह्याच्यात त्यांचं काही गिल्ट नसतं. त्यांना असं वाटतं की तुम्ही फसला कारण का तुम्ही मूर्ख आहात. बरोबर. आणि त्यामुळे किंमत तुम्ही भरलेली. बऱ्याच वेळा लोक म्हणतात अहो त्यांचे फोन अजूनही चालू आहेत, मी अजूनही फोन करू शकतो, हे करू शकतो. बऱ्याच वेळा ते कुठल्या तरी एका नामांकित ब्रोकरचं नाव घेतात, त्याच्या नावाने हे करतात. त्या ब्रोकरला फोन केला म्हणतो असं आम्ही काही कधी करतच नाही, आम्ही लोकांचे पैसे पर्सनल अकाउंटला घेतच नाही. आणि खरंच कायदेशीर जे लोक आहेत ते पर्सनल अकाउंटला कधीच पैसे घेत नाही. शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा ऍडवायझरी आहेत, सेबीनी पण बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. लोक, मी म्हणणार की एकदा का त्यांना ते हवंय ते मिळायला, रातोरात श्रीमंत वगैरे असं काहीतरी असलं की मग ते या सगळ्या गोष्टींकडे ज्याच्या बाबतीत ते अदरवाईज जागरूक असतात कानाडोळा करतात. एखाद्या व्यक्तीला जर मी बस स्टॉपवर भेटलो, त्याला म्हटलो खांद्यावर हात टाकून अरे तुला मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगतो, तो बोलणार नाही, म्हणला अरे तुम्ही कोण आहे, माझ्या जवळ येऊ नका म्हणेल. बरोबर. पण हेच जर त्याला व्हॉट्सअपला मेसेज आला, ग्रुपमध्ये ऍड केलं, तर हा बिलीव्ह करतो. राईट. आणि ह्याच्यामध्ये मी म्हटलं ना की खूप सारी लोक ह्याच्यामध्ये बरडले गेलेत, आणि त्याच्यामुळेच हा जो फायनान्शियल आकडा जो आपल्याला दिसतो सबस्टॅन्शियल,
शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड वन ऑफ द मेजर रिझन आहे त्याच्यामध्ये. ते रातोरात श्रीमंत होण्याची जी काही इच्छा आहे ती सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. शेअर मार्केट तर ते टूल ते हा एक साधन झालं, बरोबर आहे. येस, लोकांना रातोरात श्रीमंत व्हायचंय, पटकन काहीतरी मिळवायचं आहे आणि ते रातोरात श्रीमंती नाही हे जेवढं लोक डोक्यात फिट बसवतील तेवढं ते त्या अशा फ्रॉड पासून वाचतील असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. बरं, हे टास्क फ्रॉड नावाचा एक प्रकार आहे, हा काय प्रकार आहे? तुम्ही एक महत्वाचाच घेतलेला आहे, खूप त्याच्याच अलाइन फायनान्शियल फ्रॉड आहे हा. टास्क फ्रॉड साठी मात्र ते वेगळ्या पद्धतीच्या लोकांना टार्गेट करतात, ज्यांना नोकरी नाहीये किंवा ज्यांनी नोकरी शोधण्यासाठी ऑनलाईन रजिस्टर वगैरे केले आणि त्यांना अचानक फोन येतो की आमच्याकडे एक तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे नोकरीची आणि ती पण घरं बसलाय, वर्क फ्रॉम होम. बर. आणि तुम्हाला जास्त काही करायचं नाही. याच्यामध्ये ते स्टुडंट्सना सुद्धा खूप टार्गेट करतात आणि जी लोक नोकरी शोधतायत त्यांना किंवा स्टुडंट आहेत किंवा एखादी हाऊसवाईफ आहे आणि तिला असं सांगतात की तुला काय करायचं नाही, घर बसलेच करायचं. आणि टास्क फ्रॉड म्हणजे त्याच्यामध्ये काय करतात ते त्यांना फोन करून सांगतात की घर बसल्या काम आहे, आम्ही तुम्हाला काही टास्क देणार, ते टास्क तुम्ही कंप्लीट केले तर आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे देणार. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काम चालू असणार. आणि टास्क काय असतात, लाईक करा, रिव्ह्यू लिहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे अदरवाईज ज्या गोष्टी हे लोक फ्री ऑफ कॉस्ट करत असतात त्याच्यासाठी जर त्यांनी सांगितलं म्हणून केलं तर त्यांना पैसे देतात. आणि ते म्हणतात एक काम करा, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर सुरुवातीला तुम्ही 1-2 टास्क करून बघा. तर साहजिक आहे, अगेन याच्यामध्ये लोक पहिल्यांदा एक टास्क करतात, मग त्यांना सांगतात किंवा एखाद्या असाच्या याच्यासाठी तुम्ही रिव्ह्यू लिहा. ती लोक रिव्ह्यू लिहितात, त्याचा स्क्रीनशॉट काढून त्यांना व्हॉट्सअपला पाठवतात. ते म्हणतात येस तुम्ही पहिला टास्क कंप्लीट केलेला आहे, तुमच्या अकाउंटला 150 रुपये येतील. आणि लगेच त्या व्यक्तीला 150 रुपये येतात. बर. त्याच्यानंतर परत त्याला तो म्हणतो अजून काही टास्क असतील तर द्या. मग त्याला सांगतात की एक काम करा, आता या अकाउंटला जा आणि ह्या अकाउंटला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर त्या अकाउंटला त्याच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, तिथं कमेंट करा. अशा पद्धतीचं त्यांना सांगितलं जातं. आणि ते केल्यानंतर परत त्याला 500 रुपये मिळतात. तर हे तर खूप चांगलं आहे, मला अजून काम द्या. असं काम कोणाला नकोय. बरोबर. मग ते म्हणतात की आता मात्र तुम्हाला काम द्यायचं असेल तर आमच्या पोर्टलवर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल आणि तुम्हाला टास्क विकत घ्यावे लागतील. बर. ठीक आहे, इतक्या दिवस ते टास्क तुम्हाला फ्री देऊन फ्री पैसे देत होते, पण आता ते काय म्हणतात टास्क तुम्हाला विकत घ्यावे लागतील. मग ते म्हणतात की सगळ्यात पहिला 5,000चा टास्क घ्या, 5,000चा टास्क घेतला तर तुम्हाला 10,000 रुपये मिळतील. 5,000चा टास्क घेतो, परत असाच काहीतरी साधा सोपा एकदम टास्क असतो, तो करतो, त्याचे स्क्रीनशॉट वगैरे पाठवतो, त्याला एकदम फार फील येतो की मी काम करतोय आणि ते कामाचा मी कोणाला तरी प्रूफ देतोय, त्याची मला पोचपावती मिळते, मला पैसे मिळतात. ते म्हणतात की अरे वा खूप चांगलं काम केलं, आता तुम्हाला 10,000 रुपये मिळतील, पण हे 10,000 रुपये तुमच्या खात्यावर नाही येणार, आमच्या पोर्टलवर दिसतील. जसं तुम्हाला मी शेअर मार्केटमध्ये सांगितलं ना, एक पोर्टल खोटं तयार करतात, इथेही ते खोटं पोर्टल तयार करतात. बर. आणि मग ते 10,000चे तो बघतो, अरे 10,000 आले या खात्यावर. आता म्हणतो 5,000चा टास्क घेतला, 10,000 आले. म्हणतो आता मला अजून टास्क हवे. ते म्हणतात पुढचा टास्क जो आहे तो मात्र 50,000चा आहे. पण ते 50 तुम्ही पैसे तुम्ही टास्कच्या कॉस्ट कडे नका बघू, तुम्हाला त्याच्यावर जो प्रॉफिट होतो तो बघा. आणि मग तो 50,000चा टास्क परत पैसे गोळा करतो, स्वतःकडे असतील तर स्वतःचे पैसे देतो. 50,000 टास्क घेतो, त्याला त्याच्यात 1.5 लाख रुपये मिळतात, 1-1.5 लाख रुपये परत ते अकाउंटवर येत नाही, ते खात्यावर आलेले असतात. आणि मग असंच करत करत तुम्ही बघू शकता की त्यांची एक टेंडन्सी बनवतात, त्यांना टास्क विकत घ्यायला लावतात, खात्यावर मात्र त्यांचं फिगर वाढत जाते. ते सांगतात की आता तुम्हाला पैसे विड्रॉ करायचे असतील तर मिनिमम तुम्हाला 10 लाख पर्यंत जायला पाहिजे, 50 लाखापर्यंत जायला पाहिजे, एवढं चांगलं तुम्हाला आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय वगैरे वगैरे प्रकारे उपकार केले तुझ्या असे दाखवतात त्याला. तोही त्याच्यात वाहत जातो. आणि याच्यातही मी बघितलं लोकांनी कोट्यवधीपर्यंत पैसे भरलेले आहेत की आम्हाला असे टास्क मिळतात आणि आमचे पैसे वाढतात म्हणून. आणि मग ते पैसे तर मात्र कधी येत नाहीत. आणि मग 1.5 कोटी 2 कोटी बनलेत, मग तुम्ही 10-20 हजार रुपये 10-20 लाख रुपये भरा, मग तुम्हाला ते विड्रॉल करता येतील. आणि मग त्या लालचे पोटी मध्ये 10-20 गेले. आता होतं काय की माणूस एवढा त्याच्यात आतमध्ये रुतलेला असतो त्या गाळामध्ये, त्याला असं वाटतं ते एवढे पैसे दिले तर अजून 10-20 हजार रुपये देऊ. त्या लोकांना एक म्हणजे थोडक्यात तो एक धक्का सहन होत नाही की आता एक फ्रॉड झालेला आहे आणि आपल्याला मिळणार नाही. त्यांना असं वाटतं की अजून थोडे पैसे दिले मिळतील कधीतरी. मला जे मी आपण म्हणतो ना, ते जे ज्या गोष्टीकडे बघून मी ही गोष्ट केलेली आहे, ते जे फळ आहे ते मला कधीतरी मिळेल, ते आभासी फळ असतं, ते कधीच मिळत नसतं. पण त्यासाठी ते प्रयत्नशील असतात, त्या लोकांशी बोलतात. ती लोकही, आणि ते लोक काय असतात जी फोन करून लोकांना फसवतात, ती लोक म्हणतात, ती लोक दरपेश झालेले असतात. त्याच्यात एक निष्णात होतात ती लोक. एखादी गोष्ट आपण म्हणतो निष्णात कधी होतो, जेव्हा आपण ती गोष्ट खूप वेळा करतो.
राईट. 1000 वेळा करतो, त्यापेक्षा 10,000 वेळा करतो, तेव्हा ती व्यक्ती त्यात निष्णात व्हायला लागते. तशी ही फ्रॉड करणारी लोक कॉल करून त्या लोकांना जे फसवतात त्याच्यात ते निष्णात झालेले असतात. काय बोलायचं म्हणजे जेणेकरून तो व्यक्ती विश्वास ठेवून अजून आपल्याला पैसे देईल. बऱ्याच वेळा जेव्हा ही लोक तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, पोलीस स्टेशनला येतात, सांगतात, पोलिसांना समजून सांगतात. कधी कधी सायबर तज्ञ म्हणून ते आम्हालाही सांगतात की तुम्ही यांना सांगा समजून की काय झालेलं आहे, यांच्या बाबतीत फ्रॉड झालेला आहे. सगळं सांगितल्यानंतर सुद्धा ती लोक बाहेर भेटून आम्हाला म्हणतात, सर ते शेवटचे, तो माणूस म्हणतो शेवटचे एक 15,000 द्या, तुमचे पैसे नक्की मिळतील. देऊ का हो मी 15,000? अहो म्हटलं तुम्हाला एवढं सगळं सांगितलंय, आतापर्यंत तुम्ही एवढे पैसे दिले तरी सुद्धा तो, कारण का तुम्ही बघा त्या व्यक्तीला एक ते मेजर इम्पॅक्ट आलेला असतो की मला ते पैसे हवेत, आता एवढे मी भरलेत, मला ते हवेत, मी शेवटचे देऊन पाहू का? आणि ते शेवटचं तर तो शेवट कधी येत नाही आणि ह्या व्यक्तीचे पैसे परत खूप मोठ्या प्रमाणात निघून जातात. खूप अवेअर राहण्याची गरज आहे. कसलंही टास्क घरी बसून काम किंवा इझी कामातनं फार काही मिळेल अशी अपेक्षा ठेवणं फार चुकीचं आहे. अजून एक प्रकारचं ते सीईओ किंवा मेजर बॉस असतात, असं काहीतरी फ्रॉड हो, तो एक खरं वेगळाच प्रकारचा किंवा वेगळ्याच धाटणीचा फ्रॉड आहे मी म्हणतो. यांच्याकडे म्हणजे वेगवेगळे म्हणजे एकदम मेनू कार्ड खूप मोठे आहे या सायबर फ्रॉडस्टर्स. आता नॉर्मली एखाद्या कंपनीमध्ये जे आपण म्हणू शकतो की एक व्यक्ती आहे समजा, ती डिझाईन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे, त्याचा शक्यतो तिथल्या टॉप मॅनेजमेंटशी एवढा कधी काही संबंध येत नाही, शक्यतो येत नाही. पण अचानक त्या व्यक्तीला एक दिवस मेल येतो त्यांच्या बॉसच्या नावाने. बॉसच्या ईमेल आयडी वरनं नाही, तो ते बघायला तो चुकतो, तो फक्त नावावर जातो. बॉसच्या नावाने ईमेल येतो आणि तो म्हणतो की मी आता सध्या प्रवासात आहे. आणि खरंच त्यावेळेस बॉस प्रवासात असतो. म्हणजे याच्यामध्ये सायबर गुन्हेगारांची ती म्हणजे माहिती जी आहे ती वाखाणण्याजोगी. तो प्रवासात असतो, कुठेतरी भारताबाहेर असतो. मेल येतो किंवा व्हॉट्सअप येतो एखाद्या इंटरनॅशनल नंबरवरनं, बॉसचा फोटो लावलेला असतो. म्हणतो की मी अर्जंटली मला काही वाउचर हवेत, ऍपलचे वाउचर हवेत, अमेझॉनचे वाउचर आहेत, मी तर आलेलो आहे, मला इथल्या लोकांना द्यायचे आहेत, बिझनेससाठी फार महत्वाचं आहे, मला तुझ्यावर विश्वास वाटला म्हणून मी तुला कॉन्टॅक्ट केलेला आहे, तर तू प्लीज आत्ता वाउचर विकत घेऊन मला दे, मी नंतर एचआरला सांगतो, एचआर तुला तुझे सगळे पैसे दे. आणि इथं बॉसनी मला सांगितलं, एक अनड्यू इन्फ्लुएन्स आपण म्हणतो तो त्याच्यावर असतो कुठेतरी. बॉसनी सांगितलं आपल्याला करायला पाहिजे त्याचं काम, हा व्यक्ती मात्र त्याचे पदरचे सेव्हिंगचे पैसे घालून ते काहीतरी एक 50-60 हजार रुपयाची वाउचर घेऊन त्यांना पाठवतो. मग परत बॉस म्हणतो थँक्यू, मला वाउचर मिळाले, मला अजून काही वाउचर लागतायत, गरज पडल्यास उसने पैसे घ्या, तुम्हाला काय आम्ही याचे वाटल्यास जे, आणि देण्याचा होतो वगैरे. आणि तो व्यक्ती ते करत असतो. आणि मग नंतर जेव्हा तो एक समजा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी एचआरला जाऊन भेटून सांगतो की असं काय झालेलं, एचआर म्हणतो की असं काही बॉस करतील मला वाटत नाही, थांब मी कॉन्टॅक्ट करतो. बॉस तर म्हणतो अरे मी इकडे आहे, मी असलं काही कोणाला कॉन्टॅक्ट केला नव्हता. याच्यामध्ये सुद्धा लोकांचे बरेचसे फायनान्शियल लॉसेस पाहायला मिळतात. कधी कधी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जे काम करतात त्यांना हे मेल जास्त येतात कंपनीच्या. नॉर्मल एम्प्लॉयला ते येतातच मोस्ट ऑफ द टाइम, फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्याला येतात. आणि तेव्हा तर त्यांना मात्र सांगितलं जातं की मी आता फॉरेनच्या एका व्हिजिटवर आहे, इथे एक कंपनी, ती मला कंपनी विकत घ्यायची, बापरे, आणि आणि खूप कमी व्हॅल्युएशन मध्ये मला मिळतेय, तू तात्काळ एवढे एवढे डॉलर किंवा एवढे एवढे काय म्हणतो आपण पैसे या फॉरेनच्या अकाउंटवर जमा कर. आणि मेल आलेला असतो, याच्यामध्ये परत बॉसचं नाव असतं त्याच्या ईमेलमध्ये, आणि हा त्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये असतो. तो म्हणतो की अरे आपण हे करायला पाहिजे, बॉसने सांगितलेलं आहे आपल्याला. आणि असे झालेले बऱ्याचशा कंपन्यांचं की लोकांनी अगदी कोट्यवधीमध्ये रुपये सुद्धा जे त्या पर्टिक्युलर करन्सीमध्ये फॉरवर्ड केलेले आहेत. आणि मग त्यांना जाऊन कळतं की असा काही मेल आलेलाच नव्हता किंवा अशी काही डिमांड झालेलीच नव्हती, मात्र आपण आता हे केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मेजर फायनान्शियल लॉसेस पाहायला मिळतात आपल्याला. माझ्या बरोबर ना ते MNGLचा फ्रॉड झाला होता की त्यांनी मला फोन केला आणि आय वॉज ट्रॅव्हलिंग, आणि मग ते उद्यापासून तुमचं गॅस आजपासूनच बंद होणार आहे आणि तुमचं बिल नाही भरलं गेलेलं असं त्यांनी मला सांगितलं. आता मला वाटलं की फ्रॉड असेल, पण खरंच बिल नव्हतं भरलेलं. मी परत पाहिलं आणि बिल भरून टाकलं. देन मी कॉल केला, करायला नको होता, की मी कॉल केला त्यांना की बुवा मी बिल भरलंय, सो असं काही बंद वगैरे करू नका, बायको घरात घेणार नाही. सो त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही भरलंय बिल, पण मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, ती डाउनलोड करा, म्हणजे मला तिथे एक नंबर येईल, तुम्हाला सांगा, आणि मग ते आम्ही सुरळीत ठेवू. बरोबर आहे.
आता म्हणलं गॅस बंद पडण्यापूर्वी आणि त्याच्या अगोदर मी म्हणजे फॉरेनवरून आलो होतो, परत मी ट्रॅव्हलिंगच करतो, चेन्नईला होतो. सो म्हटलं आता बरेच दिवस घरी पण नाही आणि आज त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे होत्या, पण झालंय. मग मी ते डाउनलोड केलं. मला इमिजिएटली स्ट्राईक झालं की हे काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझे फक्त 5,000 रुपये कट झाले आणि ते बंद झालं. आता माझा प्रश्न असा आहे की याला एवढी सगळी माहिती माझी कशी काय मिळाली, किंवा कसं काय त्याला कळलं की मी पहिलं तर फॉरेनला होतो, त्याच्यानंतर मी परत आल्यानंतर चेन्नईला ट्रॅव्हल करतो आणि परफेक्टली त्यांनी त्याच पिरियडमध्ये फोन केला. ह्याच्यामध्ये बरेच फॅक्टर आहेत ऍक्च्युली. असंही होऊ शकतं की ज्या कंपनीची तुम्ही सुविधा वापरताय त्यांच्यावर सायबर हल्ला झाला आणि त्यांच्या ग्राहकांची माहिती त्यांच्याकडनं लीक झाली. यांच्याकडे डेटाबेस आहे की या कंपनीची सेवा वापरणारे हे ग्राहक आहेत, त्यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा त्यांचा ऍड्रेस आहे. बरोबर. दुसरं असं असू शकतं की समजा तुम्ही कुठे ट्रॅव्हल करताय, एखाद्या इव्हेंटमध्ये वगैरे तुमचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकला असेल तर त्याला कळतं की हा लाईव्ह मध्ये व्यक्ती घरी नाहीये. नाही, मी या बाबतीत फार प्रिकॉशन घेतो. मी कुठेही ट्रॅव्हल करताना फोटो टाकत नाही. मी त्या बाबतीत लोकांना सांगतो. मी मागे तर म्हटलं होतं तुम्ही टाकू नका, पण लोक म्हणतात नाही नाही, जरा पिअर प्रेशर असतं, जरा आम्हाला सोशली जरा एक्नॉलेज व्हावं असं वाटतं. मग मी त्यांना म्हणतो ठीक आहे, तुम्हाला अगदीच तुमच्या ट्रॅव्हलिंग बाबत फोटो टाकायचे असतील तर ट्रॅव्हल झाल्यानंतर जेव्हा परत याल त्याच्यानंतर टाका की आम्ही मागच्या आठवड्यात इकडे जाऊन मजा करून आलो. पण तुम्ही जेव्हा ऑन ओव्हर द ट्रॅव्हल आहात, म्हणजे ह्यामध्ये मी तुम्हाला हे सांगतो की जेव्हा मी कंपन्यांच्या बाबतीत सायबर सुरक्षा करतो किंवा कंपन्यांना सायबर सुरक्षेविषयी सांगतो, बऱ्याचशा कंपन्या आमच्या क्लायंट आहेत, त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की आउट ऑफ ऑफिसचे ईमेल तुम्ही ठेवू नका. बऱ्याच वेळा बघा, लोक जेव्हा सुट्ट्यांवर जातात किंवा फॉरेनच्या एखाद्या टूरवर असतात किंवा क्लायंट व्हिजिटला जातात फॉरेनला किंवा कस्टमर ॲक्विजिशनसाठी जातात, तेव्हा ते त्यांच्या ईमेलला सेट करतात. जर कोणी ईमेल केला तर ऑटोमॅटिक त्यांना रिप्लाय येतो की मी सध्या आउट ऑफ ऑफिस आहे आणि मी अशा ठिकाणी चाललेलो आहे. याचाही फायदा बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार घेतात, कारण का आउट ऑफ ऑफिस आहात तुम्ही हे त्यांना तुमच्याच ईमेलच्या ऑटो रिप्लायमुळे कळतं. त्यामुळे आम्ही जेव्हा एखाद्या कंपनीची सायबर सुरक्षा करतो तेव्हा त्यांना आवर्जून सांगतो की तुमच्याकडचे ऑटो रिप्लाय बंद असले पाहिजेत. जर तुम्हाला असे काही ईमेल येणार असतील त्या काळामध्ये तर तुम्ही ते फॉरवर्ड करा एखाद्या कन्सर्न पर्सनला, जो त्याला ऍड्रेस करेल इमिजिएटली. फॉरवर्डर तुम्ही लावू शकता ईमेलला तेवढ्या कामापुरते. पण तुम्ही आउट ऑफ ऑफिस असे जर ईमेल केले तर तुम्ही ऑफिसमध्ये नसण्याचा गैरफायदा घ्यायलाच ही लोक बसलेली आहेत. बरं, आता हे जे फ्रॉड आहे, टास्क फ्रॉड आहे किंवा सीईओ फ्रॉड, अन्य फायनान्शियल अनेक फायनान्शियल फ्रॉड आहे, याच्यामध्ये कायदा कशी मदत करतो? ते पैसे रिकव्हर करायला का मदतच मिळत नाही किंवा काय होतं नक्की? नाही नाही, आता पूर्वी खूप परिस्थिती तशी डिफिकल्ट होती. जेव्हा एखाद्याचे पैसे द्यायचे तेव्हा ॲज गुड ॲज ते कधीच मिळणार नाहीत अशी परिस्थिती होती. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप चांगलं काम केलं याच्यामध्ये. त्यांनी 1930 हा एक सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर फक्त फायनान्शियल फ्रॉडसाठी ठेवलेला आहे. आणि त्याला जर लोकांनी वेळेत कॉल केला, वेळेत म्हणजे कधी, तुम्ही तुमचा फायनान्शियल फ्रॉड झाला तुम्हाला लक्षात आल्यानंतर तुम्ही ट्रान्झॅक्शन जी केलेली आहे त्याच्यात 1-2 तासामध्ये किंवा ऍटलिस्ट 24 आवर्समध्ये जर तुम्ही तिथं जाऊन रिपोर्ट केलं तर ती पुढची प्रोसेस ऑटोमेटेड आहे. ते ऑटोमॅटिक ज्या अकाउंटला तुमचे पैसे गेले ते फ्रीज वगैरे करतात. पण त्याच्यामध्ये मला प्रेक्षकांना महत्वाचं एक सांगायचं आहे, 1930 जेव्हा तुम्ही कॉल करता तेव्हा सोबत तुमची कुठल्या अकाउंटवरनं पैसे गेले, त्याचा ट्रान्झॅक्शन नंबर आणि एक्झॅक्ट अमाऊंट ही तुमच्याकडे असणं फार आवश्यक आहे. बर, ती जर तुम्ही व्यवस्थित सांगितली तर 1930 कॉल केल्यानंतर ती लोक त्याची एंट्री त्या सिस्टीम मध्ये करतात. त्याच्यानंतर लोकांना एक SMS येतो आणि ते सांगतात की हा SMS घेऊन तुम्ही cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून तुमची कंप्लेंट कंप्लीट करा. म्हणजे अजूनही काही ट्रान्झॅक्शन राहिले असतील, सस्पेक्टची काही माहिती असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाका. आणि एकदा काही टाकून कंप्लीट झाल्यानंतर लोकांना एक्नॉलेजमेंट नंबर मिळतो. जोवर एक्नॉलेजमेंट नंबर मिळत नाही तोवर तुमची सायबरची कंप्लेंट कंप्लीट झाली असे मानता येणार नाही. आणि जर तो एक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला मिळाला तर पुढची प्रोसेस ऑटोमेटेड आहे. ऑटोमॅटिक संबंधित बँकेला मेल जातात. ते खाती किंवा त्या खात्यावरची ती संबंधित फ्रॉडुलंट रक्कम गोठवायला सांगितली जाते. तात्काळ ती गोठवली जाते आणि अशा पद्धतीने जर ती रक्कम गोठवली गेली तर ती व्यक्तीला परत मिळू शकते. काही काही केसेसमध्ये अगदी 100% रक्कम देखील मिळालेली. पण या मग मुख्य कारण आहे की वेळेत त्या व्यक्तीने कंप्लेंट केली. पण तुम्ही 1 महिन्यापूर्वी ट्रान्झॅक्शन केली आहे, आता तुम्ही 1 महिन्यानंतर चाललाय आणि नोंदवताय. नोंदवायला तर पाहिजेच. तुमच्या बाबतीत होणारा प्रत्येक सायबर, म्हणजे तो 5 रुपयाचा असू दे, 500 रुपयाचा असू दे, तर 5 लाखाचा असू दे, 5 कोटीचा असू दे, जर तुमच्या खात्यावरनं एखाद्या दुसऱ्या खात्यावर रक्कम गेली आहे आणि ती फ्रॉडुलंट ट्रान्सफर असेल तर तुम्ही तात्काळ 1930 किंवा cybercrime.gov.in हे गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे
त्याच्यावर जाऊन तुम्ही त्याच्यावरती कंप्लेंट द्यायला पाहिजे. कारण का, ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले त्या पैशाचा तो पुढे काय गैरवापर करेल हे सांगता येत नाही. आणि इन केस एक त्यांनी वर्षभरानंतर पोलीस तपास करत आले आणि तुम्हाला विचारलं की तुम्ही ह्याला पैसे का दिले होते, तर तुमच्याकडे काहीच उत्तर नाही. तुम्ही त्यावेळेस सांगणार की माझीच फसवणूक झाली होती. तुम्ही कसं सिद्ध करणार की तुमची फसवणूक झाली होती? बरोबर. सो इट इज बेटर की जर तुमची काहीही, तुम्हाला तुमच्यासाठी कदाचित ती रक्कम शुल्लक असेल, 500 रुपये 5,000 रुपये जर तुमच्यासाठी शुल्लक जरी असले, तरी सुद्धा तुम्ही cybercrime.gov.in वर जाऊन त्याची तक्रार नोंदवणं आवश्यक आहे. तक्रार नोंदवल्यानंतर जर पैसे समोरच्या खात्यावर असतील तर ते गोठवले जातात. गोठवल्यानंतर ते तुम्हाला मिळण्याची एक प्रोसेस आहे, ज्याच्यात तुम्हाला कोर्टामध्ये ऍप्लिकेशन द्यावं लागतं. रिटर्न ऑफ प्रॉपर्टी त्याला म्हटलं जातं. आणि मग त्याच्यातनं कोर्ट बघतं की खरंच ह्याच्यात तुमची फ्रॉडलंट ट्रान्सफर झाली, तुमची फसवणूक झाली, आणि मग बँकेला आदेश देऊन ते पैसे परत तुमच्या खात्यावर नक्कीच मिळू शकतात. त्यामुळे लोकांनी वेळ न दवडता लवकरात लवकर जाऊन इथं जर कंप्लेंट केली आणि मग ती कंप्लेंट घेऊन मग तुम्ही लोकल पोलीस स्टेशनला जाऊ शकता, सायबर पोलीस स्टेशनला जाऊ शकता. पण सगळ्यात महत्वाचं आहे, लोकांनी फ्रॉड झाल्याचं लक्षात येताच 1930 किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन कंप्लेंट करणं, एक्नॉलेजमेंट नंबर घेणं, त्या कंप्लेंटची एक प्रॉपर PDF मिळते. ते झालं की एक बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की आपण पल्ला गाठलेला आहे. आणि मग तुम्हाला पाहिजे असेल तर ती कंप्लेंट घेऊन तुम्ही तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला, आणि तुमच्याकडे जर सायबर पोलीस स्टेशन असेल तुमच्या शहरात, तर तिथं जाऊन तुम्ही तक्रार नोंदवली तर देर इज अ रिकव्हरी चान्सेस. ओके. माझा प्रश्न असा आहे की अशी काही घटना घडली का जेणेकरून माझ्याबरोबर सायबर फ्रॉड झाला आणि मी कंप्लेंट नाही नोंदवली, आणि काही दिवसानंतर असं कळलं की ती रक्कम ज्याच्या खात्यावर ट्रान्सफर झाली होती त्यांनी काहीतरी ती चुकीच्या कामासाठी वापरली, अतिरेकी कारवाईसाठी वापरली, मग माझ्यापर्यंत पोलीस पोहोचले आणि मला काही शिक्षा झाली. अशा बऱ्याच घटना आहेत. आणि त्या घटनेच्याच धर्तीवर मी लोकांना आवाहन केलं की तुम्ही 5 रुपये पैसे असू नाही देत मिळाले तर किंवा चालेल, 500 पण कंप्लेंट करणं गरजेचं आहे. पैसे मिळतील नाही मिळतील हा नंतरचा भाग आहे. आपण प्रयत्न करायला पाहिजे, तो एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पैसे एखाद्याला देताय त्याचं कारण तुमच्याकडे पाहिजे, बरोबर. आणि ते कारण योग्य कारण असलं पाहिजे. तुम्ही एखाद्याला पैसे दिलेत, तुम्हाला लक्षात आलं की बाबा माझा 10,000 रुपयाचा फ्रॉड झाला, पण माझ्याकडे एवढी मोठी रक्कम नाही, मला त्यासाठी काय करायचं नाही. उद्या त्या 10,000 मधनं समोरच्या व्यक्तीने काही शस्त्र विकत घेऊन काही केलं तर तुम्ही त्याला फंडिंग केलं असं प्रकारे ते सिद्ध होतं. नंतर तुम्ही ते कसं प्रूव्ह करणार की बाबा हे पैसे मीच फ्रॉड, माझ्या बाबतीत फ्रॉड झाला आणि म्हणून हे पैसे गेले, आणि त्यावेळेस मग तुमचं त्याच्यावर किती लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार? बरोबर. सो त्यामुळे अशा घटना घडलेल्या आहेत की लोकांचे पैसे गेलेत, त्यांनी कुठेच कंप्लेंट नोंदवली नाही. नंतर दुसऱ्या राज्यातले पोलीस आलेत, त्यांना आन्सर विचारतात की तुम्ही यांना पैसे का दिले, आणि ह्यांच्याकडे आन्सर नाहीये. ह्यांना कदाचित आठवतही नाही मी असे पैसे कोणाला दिले की माझ्या बाबतीत फ्रॉड झाला होता. घटनेला बरेच दिवस उलटून गेलेले. जर तुम्ही त्याची योग्य ती तक्रार नोंदवली असेल तर तुम्ही ती तक्रार देऊ शकता. तुम्ही सांगू शकता की माझ्या बाबतीत फ्रॉड झालेला आहे आणि मी याच्यावर पैसे देण्याचा माझा कुठलाही वाईट हेतू नव्हता, कारण का मी त्याच्या गुन्ह्यामध्ये सहभागी नाही. खूपच छान. माझ्यावर रिसेंटली परत एकदा जे काही जे पैसे कट झाले, आता माझं एक युनियन बँकेमध्ये अकाउंट आहे. त्या अकाउंटचा विषय असा आहे की माझं HUFचं एक अकाउंट आहे आणि माझं पर्सनल एक अकाउंट आहे. तर त्या दोन्हींना एकच नंबर आहे. त्याच्यामुळं मला गुगल पे, फोन पे असलं काहीही वापरता येत नाही त्या अकाउंटला, एकच नंबर असल्यामुळे. तर बँकेने स्ट्रिक्टली सांगितलंय बुवा तुम्हाला जे काही ट्रान्झॅक्शन करायचं तुमच्या आमच्या ॲपमधून करा, तुम्ही दुसरं UPI नाही वापरू शकत. सो आत्ता रिसेंटली मागच्या 1 महिन्यापूर्वी माझ्या खात्यावरून काहीतरी 2160 रुपये कट झाले, आणि ते कट झाले पेटीएमने. आता माझ्या खात्याला ऑपरेट करायलाच नाहीये चान्स, तर ते पेटीएमने मी देऊच शकत नाही आणि मी केलं पण नाही. आणि इलेक्शन होतं पिंपरी चिंचवडचं, त्या दिवशी वोटिंगला गेलो होतो मी, आणि सकाळी सकाळी मला मेसेज आला. मेसेज आल्यानंतर बँकेच्या सर्व्हर म्हणजे टोल फ्री नंबरला फोन केला, त्यांना म्हटलं असे पैसे कट केलेत. म्हटलं तुम्ही पेटीएमने पाठवलेत. म्हटलं पेटीएम ऑपरेटच नाही करू शकत मी, तर कसं काय पाठवणार? सो मी परत, त्यांनी मला 1930 नंबरला कॉल करायला लावला. मी त्यांना कंप्लेंट दिली. सगळं काय झालं, काय माझे एक 4-5-8 दिवसांनी पैसे जमा पण झाले खात्यावरती, पण ते अजून खातं ब्लॉक आहे. मग हे कसं काय होतं की पेटीएम ऑपरेट करायला बँक पण मला नाही म्हणली, सगळंच काय म्हणल्या ऑपरेटच करू शकत नाही जीपे किंवा पेटीएम, तरी सुद्धा पेटीएमने पैसे कसं काय गेले? ऍक्च्युली तुमच्या ऑन बिहाफ कुणीतरी तुमचं अकाउंट ऍक्टिव्हेट करायचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. ओके. आता ते ऍक्टिव्हेट करताना त्याला OTP मस्ट आहे. सो आयदर तो OTP कुठल्या तरी लिंक वरनं त्यांनी मिळवला, किंवा मग कधी कधी असंही करतात त्याच्यामध्ये कॉल फॉरवर्डिंग किंवा SMS फॉरवर्डिंग त्या व्यक्तीचं ऍक्टिव्ह केलं जातं.
बर. त्याला कॉल करून सांगतात किंवा कधी कधी मी बघितलं की घरी काम करणारा एखादा व्यक्तीच ते मुद्दाम करतो. तुमच्याकडे कोणी घरी कामाला कोणी येत असेल साफसफाईला वगैरे, त्या लोकांना हे गोष्टी तर कळायला लागल्या तर तेच करतात. एकदा का SMS फॉरवर्डिंग किंवा कॉल फॉरवर्डिंग ऍक्टिव्ह झालं तर तुम्हाला येणारे OTP त्याच्याकडे जातात. बर. आणि मग त्याच्यातनं ह्या गोष्टी घडण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याचशा केसेसमध्ये जसं तुम्ही सांगितलं, लोक म्हणतात मी कोणाला OTP सांगितलं नाही, मी कुठल्या लिंकवरही क्लिक केलं नाही, मी कुठलं ऍपही इन्स्टॉल नाही केलं, तरी माझ्या बाबतीत फायनान्शियल फ्रॉड झाला. त्याच्यामध्ये हे कॉल फॉरवर्डिंग किंवा SMS फॉरवर्डिंग खूप मेजर रोल प्ले करतं. लोकांना माहितीच नसतं की त्यांचं असं काहीतरी झालेलं ऍक्टिव्ह, आणि मग त्यांना येणारे कॉल किंवा OTP हे सगळे फॉरवर्ड होत असल्यामुळे सगळे फ्रॉडस्टरकडे जात असतात आणि तो तिथनं सगळ्या ट्रान्झॅक्शन करू शकतो. नाही, माझा विषय असा होता की अजून मी त्या अकाउंटला काहीच केलेलं नाहीये, म्हणजे त्याचं काढायला पण गेलो नाही, मला वेळच मिळाला नाही. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सायबर पोलिसांची कंप्लेंट आणि ते रिसिप्ट घेऊन या, मग आपण ते करूया. हो. तर ते 2-3 वेळा गेलो, ते मला भेटलेच नाही पोलीस, त्यामुळे ते राहिलं माझं. नाही, तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करून घेऊन जाऊ शकता. याच्यात मला लोकांना हेही सांगायचंय की तुम्हाला जेव्हा बँक म्हणते कंप्लेंट आणा पोलिसांची, बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही कुठं जायचं, लोकांचा फुटबॉल होतो, पोलिसांना कधी कधी माहित नसतं काय करायचं, त्यामुळे पोलीस म्हणतात इथं नाही तिकडे जा, आमच्या आधीत येत नाही. मला सांगायचं की जर तुम्हाला बँक म्हणते की पोलीस कंप्लेंट आणा आणि मी पुढची कारवाई करू, तर तात्काळ परत cybercrime.gov.in वर जा. घरच्या घरी कंप्लेंट लॉज होती, ती कॉपी जरी तुम्ही बँकेला तरी बँक पुढची कारवाई करेल, कारण का तुम्ही रिपोर्ट केलं आहे गव्हर्नमेंटला. छान योगेशजी, खूप छान. मित्रांनो, खूप महत्त्वाचे जे काही फ्रॉड्स आहेत, जे फायनान्शियली तुम्ही अडकता, त्याच्याबद्दल योगेश सरांनी या पॉडकास्टमध्ये खूप छान माहिती आपल्याला दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, शेअर मार्केटचा जो काही फ्रॉड आहे, प्रत्येकाला रातोरात श्रीमंत व्हायचं आहे, आणि रातोरात श्रीमंती नाही हे स्वतःला पहिलं सांगा. कोणी तुमच्या खात्यावर तुम्हाला पैसे मागत असेल तर तो फ्रॉडच आहे असं तुम्ही गृहीत धरायला हरकत नाही, आणि अशा गोष्टींच्या नादीच लागू नका. रातोरात श्रीमंती नाहीच आहे. फायनान्शियल फ्रॉडमध्ये जे काही टास्क फ्रॉड आहेत त्याच्यावरती पण सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं की काही दिवस तुम्हाला ते टास्कचे पैसे मिळतील, नंतर टास्क विकत घ्यायला लावतील आणि तुम्ही गुरफटच जाल. लक्षात घ्या की शेवटचे पैसे मागतोय जो माणूस तुमच्याकडनं एवढं लुटलंय आणि तो पैसेच मागतोय शेवटचे थोडेफार, तो माणूस तुम्हाला पैसे देणार नाही. पहिलं ते एक्सेप्टन्स वाढवा की कोणालाही पैसे देऊ, अजून पैसे दिल्यानंतर अजून पैसे मिळतील, जास्त मिळतील अशा अपेक्षा ठेवू नका. आणि CEO फ्रॉड, कोणत्याही बॉसने तुम्हाला काहीही सांगितलं करायला किंवा तुम्ही स्वतः बॉस असाल तर निश्चित एम्प्लॉयला पण अलाउड करा की फोन करून मला पहिले विचार आणि पडताळणी कर. डायरेक्ट त्याच्याशिवाय काय पैसे ट्रान्सफर किंवा कुठलीही वाउचर घेऊन देऊ नको. तर हे खूप सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक भारतीय माणसाला हे माहीत असलं पाहिजे. महाराष्ट्रीयन माणूस आपण मराठीत बोलतोय तर प्रत्येकाला हे तुम्ही हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. खूप सारे लोक आत्महत्या करतायत हे फायनान्शियल फ्रॉड्समुळं. मुलींचे लग्न किंवा जे काही स्वप्न आहेत ती सगळी उद्ध्वस्त होत आहेत. तर ही उद्ध्वस्त होणारी स्वप्न योगेश सरांच्या मार्गदर्शनामुळे किंवा या ज्या पॉडकास्टच्या विषयामुळे थांबू शकतात. कुठेतरी कोणीतरी अवेअर होऊ शकतं. तर नक्की लाईक, शेअर आणि तुम्ही कमेंटमध्ये काही प्रश्नही विचारू शकता, जेणेकरून आपण योगेश सरांना पुढे विचारू शकतो. सो भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.